जीवात्मा भगवतरूप असला तरीही अग्नीपासून विलग होणाऱ्या ठिणग्या या अग्नीच असल्या तरी कालांतराने विजतातच. ईश्वर अंशरूप जीवाला शरीरस्थित झाल्यावर ईश्वरापासून विझू पाहत असतानाच त्याला पुन्हा चैतन्यमयी ज्ञानाचा उपदेश करत चेतनामय करते. ती श्रीमद्भगवद्गीता. हरिओम. आता आपण 22व्या श्लोकाकडे येतो आहे. ह्या 10व्या अध्यायातला श्लोक 22वा आहे. काय सांगतात भगवंत? वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणिमात्रांमधील चेतना मी आहे. वेदानाम सामवेदा अस्मी. सर्व वेदांमध्ये सामवेद मी आहे असं भगवंत सांगतायत. देवानाम वासव अस्मी. सगळ्या देवतांमध्ये इंद्र मी आहे आणि इंद्रियाणाम मनश्चास्मी. इंद्रियांमध्ये मनरूपाने मी आहे आणि भूतानाम चेतना अस्मी. आणि सगळ्या भूतमात्रांमध्ये चेतनाच्या रूपाने मीच आहे असं भगवंत सांगतायत. आता पहिल्यांदा असं सांगतायत सर्व वेदांमध्ये सामवेद मी आहे. आता कसं काय हो? काय होतं? सर्वात महत्त्वाचा हे ऋग्वेद नक्कीच आहे ना. मग असं भगवंत कसं सांगतात ते सामवेद मी आहे? एक लक्षात घ्या, सामवेदामध्ये जे ऋग्वेदाचा बराचसा भाग जो आहे ना तो तिथे सामवेदामध्ये येतोच आहे, नक्कीच आहे. आणि सर्व वेदांमध्ये महत्त्वाचा वेद ऋग्वेद आहेच आहे, नक्कीच. मग सामवेद स्वतःची विभूती असं का म्हणतात? तर वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान आणि साम म्हणजे गायन. सामचा अर्थ होतो गायन. सामवेदात जे मंत्र आहेत ना ते छंदरूप आहेत आणि म्हणूनच ते गेय आहेत, गाता येतात, हे नक्कीच आहे. आणि अस्मी म्हणजे आहे. आता भगवंताने गायलेलं ज्ञान किंवा ज्ञान घेता मीच आहे असं भगवंत सांगतायत. आणि खरंच आहे, माणूस गातो केव्हा हो? गाणंही माणसाच्या आनंदाची अभिव्यक्ती आहे, नक्कीच. आणि सामवेदामधले मंत्र हे गेय आहेत. भगवंतांना गायन नक्कीच आवडतं, कारण भगवद्गीता म्हणजे सुद्धा भगवंताने गायलेलं गीत असाच अर्थ आहे की. सामवेदातले मंत्र कसे आहेत? गायन प्रधान आहेत आणि म्हणूनच आनंददायक आहेत. पण सर्व वेदांमधलं जे महावाक्य आहे ना, कुठलं? तत्वमसी, हे सुद्धा सामवेदामध्येच येतं बरं का. आणि म्हणून सामवेद महत्त्वाचा आहे. ज्या मंत्राचा उच्चार होतो ना तो प्रत्येक मंत्र ही माझी विभूती आहे असं सांगण्याचा उद्देश आहे. हाच त्याचा अर्थ आहे. कोणताही मंत्र हे खरं म्हणजे भगवंताचीच विभूती आहे. देवानामस्मि वासवः, की सर्व देवांमध्ये इंद्र ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतायत. इंद्र माझी विभूती आहे. आता इथे देवता म्हणजे गणेश, शिव असा अर्थ नाही. आपल्या इंद्रियाचे अधिष्ठात्री देवता आहेत असा अर्थ घेतला पाहिजे. आता आपल्या प्रत्येक इंद्रियाचे एक अधिष्ठात्री देवता आहे. पायाचे देवता आहे विष्णू, डोळ्यांचे देवता आहे सूर्य. तसं इंद्रियांचे देवता कोण आहे? इंद्रियांचे देवता इंद्र ही आहे. इंद्रियांचे देवता आहे. म्हणजेच काय होतं? इंद्राचे वैशिष्ट्य काय आहे? स्वसामर्थ्याने तो स्वतः सगळ्या जगाला तो काबूत ठेवतो आणि ती आपल्या हातांची देवता आहे. याचा अर्थ असा की स्वतःच्या हाताने कष्ट करून माणसाने जगावं, भीक मागून जगू नये असा आदेश आपले शास्त्र देतात बरं का. रुद्रामध्ये एक उल्लेखसुद्धा येतो बघा. आणि आयमे हस्ता भगवान, आयमे हस्ता भगवत्तरः इत्यादी. म्हणजे माझे हात आज ईश्वर आहे, सर्वश्रेष्ठ ईश्वर आहे. यावरून तर आपल्याकडे म्हण आले ना, आपणास जगन्नाथ. हे खरंच आहे. मेहनतीचं, क्रियाशक्तीचं हे लक्षण आहे. ज्ञानशक्ती यांच्या साह्याने माणसाने जीवन चालवावं. असा माणूस ही माझी विभूती आहे. रिकामटेकडा माणूस भगवंतांना अभिप्रेत नाही बरं का, आवडतही नाही, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि इंद्रियाणाम मनश्चास्मी, सर्व इंद्रियांमध्ये मन मी आहे असं भगवंत सांगतात. आता आपल्याला तर खरं माहिती आहे की मन काही इंद्रिय नाही हो. सतत वाहणारा विचारांचा प्रवाह म्हणजे मन आहे. तरी इंद्रियामध्ये त्याला का घेतलं आहे बरं? असं भगवंत का सांगतात? सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ असं मन मी आहे का म्हणतायत? आता पहा ना, आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. यांच्या सहाय्यानेच आपण जगातले सगळे व्यवहार करत असतो की नाही? जगातले सगळे व्यवहार यांच्या सहाय्याने होतात. पण या सर्वांचा नियामक कोण आहे माहिती आहे? या सर्वांचा नियामक मन हेच आहे. सगळ्या इंद्रियांमधून हे मनच कार्य करीत असतं. आणि फार महत्त्वाचं आहे बघा ना. जसं पहा ना,
आता आपण माझं यूट्यूबवरचं प्रवचन ऐकताय. जर या ठिकाणी तुम्ही जरी ऐकत असलात ना, तरी जर तुमच्या कानामध्ये मन नसेल तर काय होतं बरं, जे काही मी बोलतो आहे ना त्याचा काही अर्थबोधच होणार नाही, लक्षात होणार नाही, रजिस्टर होणार नाही. त्यामुळे ते तुमच्या अंतःकरणात शिरणार नाही. म्हणजेच मन तिथे असलं पाहिजे आणि मनाचा पोत आणि दर्जा उत्तम पाहिजे, तरच सगळं चांगलं समजेल की नाही. आणि मनाचा पोत आणि दर्जा जर उत्तम ठेवायचा असेल तर आपले सगळं खाण्यापिण्यापासून सगळे व्यवहार सात्विक असले पाहिजेत. कारण काय होतं, सात्विक विचारामध्ये मन जर रमलं ना तरच फक्त इंद्रियांच्या माध्यमातून तशी कार्य घडणार आहेत. म्हणून मनाचं कार्य महत्त्वाचं आहे. मनाची महती एवढी मोठी आहे की एक सुभाषितकार असं म्हणतात की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो, की हेच मन माणसाला या संसारी आणि अनियंत्रित विचारात बांधून ठेवतं. पण त्याच मनाचा दर्जा जर सुधारला तर हेच मन माणसाला भगवंताच्या मोक्षमार्गावर नेतं. हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून तर रामदासांनी श्लोक कसले लिहिले, मनाचे श्लोक लिहिले बरं का, मनाला उपदेश केला. हे मन ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतायत. पुढे सांगतायत भूतानाम अस्मी चेतना, की सर्व भूतमात्रांमध्ये चेतनाच्या रूपाने कोण आहे, चेतनाच्या रूपाने भगवंतच अभिव्यक्त होत असतात. कारण ही चेतना माझी विभूती आहे असं भगवंत सांगतायत. बघा ना, माणूस कसा होतो, मृत होतो, जेव्हा माणूस मरण पावतो तेव्हा काय होतं हो, हे चेतना शरीरातून निघून जाते. म्हणजे ही सगळी पंचमहाभूत्र एकत्र ठेवण्याची शक्ती होती ना, ज्यामुळे शरीराला एक आकार प्राप्त झाला होता, ती शक्ती या चेतनेमुळे आली होती. ही चेतना गेल्याबरोबर काय व्हायला लागतं, शरीराचं विघटन सुरू होतं. पंचमहाभूत एकमेकांपासून अलग व्हायला लागतात ताबडतोब. आपल्या शरीरातच चेतनेची अभिव्यक्ती असते ना, ती मनबुद्धीच्या रूपाने असते. मनबुद्धीची अभिव्यक्ती आहे प्राण, प्राणाची अभिव्यक्ती आहे इंद्रिय, आणि इंद्रियांची अभिव्यक्ती आहे त्यांचे विषय आहे. म्हणजे जोपर्यंत आपलं मन या विषयभोगात रमलेलं आहे ना, तोपर्यंत चेतनेपासून भगवंतापासून आपण खूप दूर राहतो. आणि म्हणून काय करावं लागतं, हळूहळू विषयांमधून मनबुद्धी काढून ती इंद्रियांमध्ये केंद्रित करावी लागते. मग इंद्रिय नियंत्रणात आली की काय करायचं, प्राणायाम करायचा, प्राणावर नियंत्रण प्राप्त करायचं. मग हळूहळू प्राण नियंत्रणात येतात आणि प्राणांचं स्पंदन जसं जसं शांत होत जातं ना, तसं तसं मन शांत आणि बुद्धी स्थिर होत जाते. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे चेतना ही माझी अभिव्यक्ती आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जगातून मनबुद्धीला हळूहळू विड्रॉ करा, ते शुद्ध चैतन्याकडे म्हणजे भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न करावा, हा त्यातला उद्देश आहे. आता 22व्या श्लोकाकडे वळूया, 23व्या श्लोकाकडे. 23व्या श्लोकात भगवंत काय सांगतात, रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम्. सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे. रुद्राणाम शंकरश्चास्मी, एकादश म्हणजे 11 रुद्रांमध्ये मी शंकर आहे. वित्तेशो यक्ष रक्षसाम, यक्ष आणि राक्षस या दोघांचा अधिपती असलेला धनपती कुबेर मी आहे. वसूनाम पावकश्चास्मी, अष्टवसूंमध्ये मी अग्नी आहे. आणि शिखराणामचे मेरू, आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी आहे. आता सविस्तर अर्थ पाहूया. रुद्राणाम शंकरश्चास्मी, एकूण 11 रुद्र आहेत. रुद्रांची फक्त नावं सांगतो बघा. हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषकपी, शंभू, कपर्दी, रेवत, मृगव्याध, शर्म आणि कपाली. काही ठिकाणी थोडी वेगवेगळी नावं पण आढळतात, हे खरं आहे. या सर्वांमध्ये शंभू म्हणजे शंकर मी असं भगवंत सांगतात. रुद्राचा एक अर्थ असाही सांगतात बरं का, रोदयती असुरान इति रुद्रः, की जो असुरांना रडवतो, कष्ट देतो तो रुद्र. आता तो असुरांना कष्ट देतो म्हणजे आपण सगळे सुटलो की नाही, कारण आपण कोणी असुर नाही असं आपल्याला वाटतं. पण शंकराचार्याने असुरचा अर्थ वेगळा सांगितला आहे बरं का. शंकराचार्य असं म्हणालेत, आसुसु रमन्ते इति असुरः, जो केवळ इंद्रिय भोगामध्येच रमलेला असतो तो असुर. आता ह्या व्याख्येमध्ये आपण जवळजवळ सगळेच बसू घेऊ, इंद्रिय भोगामध्ये रमलेला तो असुर असलं देतं तर. आणि या व्याख्यात आपण जरी बसलो तरी मग काय होतं, मग आपल्याला त्रास होतो, दुःख होतं, ते परमेश्वरच पाठवतो का, तिला भगवंताची विभूती समजायचं. होय, दुःख कष्ट हे सुद्धा परमात्म्याचीच विभूती असते. कारण काय होतं, या दुःखामधून त्रासामधून आपण इंद्रिय भोगानं कंटाळतो
आणि भगवंताकडे वळावं अशी इच्छा असते. कारण भगवंत कोणालाच त्रास देत नाही. आपण सगळी त्यांची लेकरं आहोत, कशाला त्रास देतील? तो नाही त्रास देत, संकट नाही पाठवत. आता बघा ना, तो त्रास देतो म्हणून संकट नाही पाठवत, आपण शुद्ध व्हावं म्हणून संकट पाठवत असतो. आता बघा ना, आपण आपला कपडा असतो, कपडा मळला म्हणजे आपण काय करतो, तो धुतो म्हणजे तरी काय करतो, त्या कपड्याला किती त्रास देतो. बघा ना, त्याला गरम पाण्यात काढतो, धुवून काढतो, आपटतो, धोपटतो. किंवा लॉन्ड्रीमध्ये दिला तर त्याला उकळवतो मोठ्या गरम पाण्यामध्ये सोडा टाकून. शिवाय काय करतो, त्याचं गरगर वॉशिंग मशीनमध्ये टाकलं तर वॉशिंग मशीन त्याला गरगर फिरवतं भोळ येईल इतक्या वेळपर्यंत. आणि अगदी पिळून काढता की नाही, चरकातून ऊस काढावं तसं. आणि मग शेवटी उन्हामध्ये वाळत टाकून त्याच्यानंतर गरम इस्त्री फिरवतात. हे सगळं त्या कपड्याला कष्ट देण्यासाठी करतो का? त्या कपड्यावर काय राग असतो? नक्कीच नाही. आपण परत आपल्या अंगावर घालावा, असं इतका शुद्ध तो व्हावा, स्वच्छ व्हावा, हा त्यातला हेतू असतो की नाही? आपलं एखादं मूल मळलं तर आईसुद्धा त्याला पकडून त्याला बाथरूममध्ये नेते. तो काय त्याच्यावर राग असतो म्हणून का हो? नक्कीच नाही. त्याने स्वच्छ व्हावं म्हणूनच करते की नाही? तसंच आपणसुद्धा इंद्रिय भोगामध्ये मळतो आणि म्हणून अशुद्ध होतो. म्हणून भगवंत काय करतो, रुद्ररूपाने भगवंत आपल्याला चांगला धुवून घेतो. म्हणजे आपल्यावर राग आहे म्हणून नाही, प्रेम असतं म्हणून. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. वैदिक वाङ्मयामध्ये विनाश करणाऱ्या देवतांचा एकत्रित समूह जो असतो ना, त्याला रुद्र असं म्हटलेलं आहे बरं का. रुद्र असं म्हटलं आहे. म्हणजे पुढे जर काही विधायक घडवायचं असेल तर पूर्वीच्या गोष्टींचा विनाश करणं आवश्यक असतं. नवीन निर्मिती जर काही करायची असेल तर पहिलं नाहीसं करावंच लागतं ना. हे अगदी खरं आहे. आता फळ म्हणून परिपक्व जेव्हा होतं तेव्हा साहजिकच फूल नाहीसं होतं. किंवा अंकुर येण्यासाठी बीजालासुद्धा स्वतः कुजून जावं लागतं ना. प्रत्येक प्रगतीमध्ये विनाशाचा हा ओघ अंगभूत असतो. हे खरंच आहे. आणि प्रगतीसाठी, कल्याणासाठी तो आवश्यकही असतो. आणि म्हणूनच शंकर शब्दाचा अर्थ शंकरोती इति शंकरा असा आहे. म्हणजे जो कल्याण करतो तो शंकर, जो कल्याण करतो शंकर, श्रेष्ठ रुद्र. आता आम्हाला इंद्रिय भोगापासून निवृत्त करतो आणि भगवंताकडे वळवतो तो शंकर, तो देव मी आहे असं भगवंत सांगतायत. पुढे सांगतायत वित्तेश यक्ष राक्षसाम. सर्व यक्ष आणि राक्षस यांच्यामध्ये वित्तेश म्हणजे धनाचा अधिपती कुबेर ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. भागवत महापुराणामध्ये कुबेराची कथा येते. कुबेराची विश्रवण नावाचा एक ऋषी होता. त्यांना 3 पत्नी होत्या. या तिघींपासून त्यांना 3 मुलं झाली, 3 प्रकारची मुलं झाली बरं का. एका पत्नीपासून झाले कुबेर, दुसऱ्या पत्नीपासून रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसऱ्या पत्नीपासून विभीषण. ब्रह्मदेवाने ज्या अनेक सृष्ट्या निर्माण केल्या ना, त्याच्यामध्ये एका सृष्टीमध्ये हे यक्ष आणि राक्षससुद्धा उत्पन्न झाले बरं का. यक्ष म्हणजे कोण आणि राक्षस म्हणजे कोण हे समजून घेणं थोडं आवश्यक आहे. आता यक्ष कोणाला म्हणतात? यक्ष म्हणजे भोगप्रधान व्यक्तित्व आणि राक्षस म्हणजे धनप्रधान व्यक्तित्व. हे जे राक्षस होते ना, यांना पैसा एकत्र करायला फार आवडतं, खूप आवडतो की पैसा एकत्रित करायचा, साठवायचा. अतिशय मोठा पैसा ते जमा करतात, पण स्वतः त्या पैशाचा उपभोग घेत नाहीत आणि इतरांनी त्याचा उपभोग घेऊन देत नाहीत. असे यक्ष आणि राक्षस या दोन्ही प्रवृत्तीच्या लोकांचा अधिपती कुबेर आहे. अधिपती कुबेर आहे. या दोन्ही प्रवृत्ती आपल्या ऋषीमुनींना मान्य नव्हत्याच ना, आणि म्हणून त्याने कुबेराचं चित्रण अतिशय कुरूप असं केलेलं आहे. कसा दिसतो कुबेर? अत्यंत कुरूप. 3 पाय असलेला, स्थूल, स्थेंगणा, मोठं पोट असलेला, लहान डोक्याचा आणि पाठीवर मोठं कुबड असलेलं असं वर्णन आहे. याची मूर्ती पाहायची असेल ना तर दिल्लीची जी रिझर्व्ह बँक आहे तिच्या बाहेर याचा पुतळा आहे बरं का, कुबेराचा. जरूर बघावा. आणि मग काय झालं, कुबेराची विशेषता अशी आहे की यक्ष आणि राक्षसांचा अधिपती असूनसुद्धा तो भगवंताचा निस्सीम भक्त आहे. आणि म्हणून त्याची नेमणूक भगवंताचा कोशपाल, कॅशियर म्हणून धावते, कॅशचा प्रमुख. आणि म्हणून कुबेराला प्रार्थनेमध्ये देखील स्थान आहे बरं का. कामना पूर्ण करण्यासाठी आपण भगवत प्राप्तीसाठी ज्या काही प्रार्थना करतो ना, त्यात कुबेर आहे. कुबेराची कोणी भक्ती करतं? सगळेजण करतात, कोण नाही करत. बघा ना, आरतीच्या शेवटी आपण काय म्हणतो? यज्ञेन यज्ञमयंत देवा स्थानी धर्मानी प्रथमान्यासन हे म्हणतो की नाही? त्याप्रमाणे त्याच्यामध्ये येतं बघा, ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामान कामकामाय मह्यम कुबेराय वै श्रवणाय. यातला वैश्रवण म्हणजेच कुबेर, आणि तो कामना पुरवणारा कुबेर आहे. ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतायत.
पुढे सांगतायत वसूनाम पावकश्चास्मी. वसूंमध्ये मी पावक आहे असं भगवंत सांगतायत. म्हणजे अष्टवसू आहेत, 8 आहेत एकूण. काय म्हणतात त्याची नावं काय आहेत? धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, नंतर अनल, प्रत्युष आणि प्रभास. यातला अनल नावाचा जो अग्नी आहे ना, तो मी आहे असं भगवंत सांगतायत. आता अग्नीला पावक असंही म्हणतात. पावक का बरं? जो पवित्र करतो तो पावक. आणि खरोखर आहे, अग्नीमध्ये सगळ्या गोष्टी पवित्र करण्याची शक्ती आहे. अग्नी कधी स्वतः अपवित्र होत नाही हो. अग्नीमध्ये तुम्ही चंदनाचं लाकूड टाका, नाही तर घाण टाका, सगळ्यांचं जाळून तो भस्म करून टाकतो की नाही? सगळ्यांना पवित्र करतो, पावन करतो. पण याला एक सूक्ष्म अर्थ आहे बरं का मंडळी. सूक्ष्म अर्थ काय आहे? सर्व अपवित्रता नष्ट कोण करू शकतो? फक्त एकच, ज्ञानाग्नी. आणि तीच भगवंताची खरी विभूती आहे बरं का, ज्ञानाग्नी. जोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा अग्नी प्रज्वलित होत नाही ना, तोपर्यंत अंतःकरणातलं सर्व सगळी अपवित्रता नष्ट होत नाही. हे अगदी सत्य आहे. आणि जोपर्यंत ते नष्ट होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान हे सुद्धा प्राप्त होत नाही, हेही नक्की आहे. हा सांगण्याचा जो उद्देश आहे. वसूंची नावं पुराणात आणि उपनिषदात थोडी वेगवेगळी आहेत बरं का. पुढे सांगतायत मेरुः शिखरिणामहम. उंच शिखर असलेले जे पर्वत आहेत, त्या सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी आहे असं भगवंत सांगतात. मेरू पर्वत हे पौराणिक कल्पना आहे बरं का. पुराणामध्ये आपल्या जुन्या पुराणामध्ये कल्पना येते. जुन्या हिंदू विचारानुसार तो विश्वाचा मध्यबिंदू आहे. मेरू पर्वत हा ॲक्सिस आहे. आणि त्याच्या 3 शिखरावर 3 दिव्य असे लोक आहेत. एका शिखरावर विष्णू राहतात, एका शिखरावर शिव राहतात आणि एका शिखरावर ब्रह्मदेव यांचा निवास आहे असं मानलं जातं. त्यांच्या तळाशी 7 द्वीप आहेत. 7 द्वीप म्हणजे 7 खंड विखुरलेले आहेत असं म्हटलं जातं. त्यातलं जम्बूद्वीप म्हणजे आजचा आशिया असावा असं वाटतं. आणि तो सर्व खंडांचा मध्यबिंदू आहे अशी त्यावेळेला कल्पना होती. हा मेरू पर्वत खूप उंच, म्हणजे 32 योजना उंच आणि परत 32 योजना खालीसुद्धा होता असं मानलं जातं. समुद्र मंथनामध्ये याचा उपयोग रवी म्हणून समुद्र घुसळण्यासाठी केला होता हे आपण वाचलेलं आहे. आता ही झाली पौराणिक कथा बरं का. पण ह्याला एक आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे बरं का. आपल्या सर्व शरीराला आधार कोण देतो? आपला पाठीचा कणा देतो. तोच आहे खरा मेरू पर्वत. आणि त्याला मेरुदंडच म्हणतात बघा. पाठीच्या कण्याला मराठीमध्ये मेरुदंडच म्हणतात. त्याचं खालचं टोक कुठे असतं? मूलाधार चक्रापाशी असतं आणि वरचं टोक सहस्रार चक्रापाशी जोडलेलं असतं. आता या मेरुदंडामध्ये खालपासून वरपर्यंत मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार अशी 7 चक्र आहेत. 7 चक्र. योगसाधनेमध्ये काय केलं जातं? प्राणाचं नियमन करून इडा आणि पिंगला यांच्या नाड्यामधून प्राण्याचं वहन सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग ते एक एक चक्राचा भेदन करीत करीत हा प्राण सहस्रार चक्रापर्यंत नेला जातो. याला म्हणतात कुंडलिनी शक्तीची जागृती. आणि याची संपूर्ण प्रक्रिया ज्ञानेश्वरांनी 6व्या दिलेली आहे. पण मंडळी, धोक्याची सूचना सांगतो. वाचून ही प्रक्रिया करायचा प्रयत्न करू नका हो. सामान्य संसारी माणसांसाठी नाही आहे. एक दुसरं असं की अतिशय तज्ज्ञ गुरूच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा खूप श्रेष्ठ योगीच फक्त हे करू शकतात, हे सांगितलं पाहिजे. आणि मी सुद्धा हे ज्ञान तुम्हाला सांगतो आहे, केवळ वाचलेलं आहे, मी केलेलं नाही. लक्षात ठेवा. बिलकुल केलेलं नाही आहे. आणि तसं करण्याचा विचारसुद्धा नाही. केवळ माहिती म्हणून तुम्हाला हे सांगितलं आहे. वरची जी 3 शिखरं आहेत ना, ती म्हणजे आहेत सत्व, रज आणि तम हे 3 गुण. ही 3 शिखरं आहेत आणि खरंच आहेत. ही 3 शिखरं पार करून आपण स्वस्वरूपाच्या ज्ञानापर्यंत प्रगती करणं आवश्यक आहे. त्यासाठी काय सांगितलं जातं की मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवून नामस्मरण केलं पाहिजे असं सांगितलं जातं. इथपर्यंत या विभूती या श्लोकातल्या आपल्या बघून झाल्या. हरिओम.